हाय ऑल, वेलकम टू ट्राय ऑन टूर 6. तर ह्याही ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच हा ब्लॉग एंड केला होता, बट आता ह्या ब्लॉगमध्ये आपण इथून बघणार आहेत पुढे काय आपण एन्जॉय केलं ह्या प्रॉपर्टीमध्ये. तर चला आपण वेळ न घालवता ह्याही ब्लॉगला लवकरात लवकर सुरू करूया. से देखा है तुझको मन ये पगल गया. टर्न अराउंड मला बघू दे. पेपरला पण लावता येईल फ्रेंड. पेपरला पण लावता येईल फ्रेंड. चला जायचं ब्रेकफास्टला. लेट्स गो टू द ब्रेकफास्ट. बघ इकडे बघू मग इकडे बघ किती लावली मम्माने. तर चला आता आपण ब्रेकफास्ट करायला जायला रेडी झालेलो आहोत आणि बाहेरचं कसं ॲटमॉस्फिअर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर इथे किती ब्युटिफुल आपल्या डोरच्याच बाहेर फ्लावर्स आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्यांनी कसं ते मेंटेन पण केलेलं आहे. प्रत्येक वेळी झाडांना प्रॉपर पाणी देणं हे सकाळपासून चालूच होतं त्यांचं, ग्रास कटिंग वगैरे. त्यामुळेच ही प्रॉपर्टी एवढी सुंदर दिसते आहे. से देखा है तुझको मन ये पगल गया रे. पीछे पीछे देखो तेरे हद से निकल गया रे. सो हा दिवस खूप जास्त उन्हाचा होता, खूप जास्त गरमी होती आणि आपल्याला रेस्टॉरंटपर्यंत जाताना खूप ऊन लागत होतं. तर बघू शकता वरच्या साईडला आपण कालसुद्धा गेलो होतो. सो ह्या ब्लॉगमध्ये मी ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय काय एन्जॉय करू शकतो हे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, त्यामुळे मी ते रिपीट नाही करणार आहे. ते इन शॉर्ट हा डे आम्ही कसा एन्जॉय केला आहे तो ह्या ब्लॉगमध्ये दाखवला आणि हा डे आणि ट्रिप एंड केलेली आहे. आता आपण रेस्टॉरंटपर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि तुम्हाला वरून मॉर्निंग व्ह्यू कसा आहे ह्या पूर्ण रिसॉर्टचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कारण दोन्ही जे टायमिंग्स आहेत इव्हनिंग प्लस मॉर्निंग ह्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. आणि ब्रेकफास्टसाठी इथे बफे लावला होता. सो एक पर्टिक्युलर सगळ्यांना माहितीच असेल टायमिंग दिला जातो, त्यामध्ये आपल्याला यायला लागतं. सो आम्ही सुद्धा पटापट फ्रेश झालो आणि इकडे आलो होतो. देखो तेरे हाथ से निकल गए तू जहां लेके जाए. तर ब्रेकफास्ट करून आम्ही आता आमच्या न्यू रूममध्ये परत चेक इन करतो आहोत, जे ट्रायंगल हाऊसच्या बरोबर खालीच आहे. तर मी कालच तुम्हाला बोलले की ह्यांनी एवढं छान डेकॉर केलेलं आहे की बरोबर प्लॅनिंगने वरती ट्रायंगल हाऊस आणि त्याच्या खाली ह्या अशा रूम्ससुद्धा ठेवलेल्या आहेत. तर आजचा आपला स्टे इथे असणार आहे. त्यामुळेच तुम्हाला ओव्हरऑल प्रॉपर्टी कशी आहे आणि इथे स्टेकेशनला किती मजा येईल हे तुम्हाला डिसिजन घ्यायला भेटेल. देखा बदला किस्मत का लेखा बस लग गई वे. रेखा रेखा जब से तुझको देखा खुद को दलदल में फेंका बस लग गई वे. साडा दिल साडी जान साडी जिंदड़ी दी खाट लग गई वे. साडा दिल साडी. सो आज सुद्धा या दोघांनी पूल टाइम घ्यायचा हे ठरवलंच होतं. त्यामुळे जसं इव्हनिंग झाली, कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हा डे सनी डे होता, खूपच कडक ऊन होतं, त्यामुळे आम्ही रूममध्येच आराम केला आणि त्यानंतर पूल टाईमसाठी बाहेर निघालो.
अगदी 4च्या दरम्यान आम्ही निघालो आणि आता बघू शकताय कालचाच रुटीन हे लोक फॉलो करणार आहेत. सो जेवढं काही कॅप्चर करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी करणार आहे. आता बघा कशी बनू पाण्यामध्ये एकटीच उतरली आहे. कि तुझे संग बांधी ये मन की डोरी, कि तुझे संग बांधी ये मन की डोरी. ओ दांतों से काटे हाथों से खींचे डोरी ये तेरी मेरी थोड़ी ना टूटे. मनुष्य खेळता खेळता माझी सहज नजर समोर गेली आणि तिथे मला पवनचक्की म्हणजेच विंडमिल्स दिसल्या आणि ते सुद्धा मी तुमच्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवून देते. एकंदरीत व्ह्यू जो होता ह्या प्रॉपर्टीमधून तो खूपच सिनिक होता आणि नक्कीच इथे बुकिंग करून स्टेकेशनसाठी जाणं हे वर्थ इट आहे. सो असे छान छान लोकेशनसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॅमजॅम टेल्सवर फॉलो करा. तर आता खालच्या साईडून आपल्याला वरती आपण जिथे काल स्टे घेतला ते बघायला तुम्हाला भेटेल, कारण त्यांनी किती छान पद्धतीने खाली रूम्स काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मोठ्या ग्रुपसाठी सुद्धा ट्रायंगल हाऊस बांधलेला आहे. सो हे जे आहे ते आम्हाला फार आवडलं आहे. तर हा आहे आता आपला इव्हनिंगचा टाईम. स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतरच आम्ही फ्रेश झालो आणि मग परत गार्डन एरियामध्ये यायला निघालो. तो थोड्या वेळ इथे आम्ही थोडे रील्स शूट केले, फोटोज काढले आणि मग आम्ही डिनर करूनच परत रूमवर गेलो, कारण नेक्स्ट दिवस होता तो आपला चेकआउट डे होता. सो जास्तीत जास्त मनूला इथे एन्जॉय करायला भेटावं आणि टाईम स्पेंड करायला आम्हाला पण भेटला पाहिजे असं होतं. त्यामुळे पुढचा ब्लॉग मी केला नव्हता काल रात्री. तर गुड मॉर्निंग, स्टार्टिंग विथ अ न्यू डे इन द सेम ब्लॉग. आम्ही पटापट ब्रेकफास्ट करायला आलो, कारण ब्रेकफास्ट टाईम काही काळापुरताच होता. सो घाईघाईने आलो कारण आपल्याला चेकआउटसुद्धा करायचं होतं. आणि इथे बघू शकताय बफे लागलेला आहे. अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा हा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटला असेल, बट ईच डे इज डिफरंट ओव्हर हिअर, कारण इथे झाडी आहे त्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचा क्लायमेट बघायला भेटला. दोन्ही दिवस डिफरंट क्लायमेट्स वाटले आणि त्यामुळेच ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत परत एकदा शेअर करते आहे.
ब्रेकफास्ट करून आम्ही पटापट रूमवर जायला निघालो, कारण आम्हाला परत रेडी व्हायचं होतं आणि मग चेकआउट करायचा होता, ते पण इन टाइम, कारण त्यांची पुढे सुद्धा अजून बुकिंग्स होत्या. आता आम्हाला चेकआउट करायचं होतं, त्या अगोदर सगळी पॅकिंग सुद्धा राहिली होती आणि मेन म्हणजे आम्हाला फ्रेश सुद्धा व्हायचं होतं. तर टाइम खूप कमी होता, पण तरी सुद्धा मनूला गार्डनमध्ये जायचं होतं. त्यासाठी ती माझ्या मागे पळत येत होती आणि हट्ट करत होती. आता तिचा हट्ट बघून घ्या तुम्ही, कशी चिडली होती आणि आम्हाला सांगत होती गार्डनमध्ये चला, रूमवर नंतर जाऊ. बट खरंच टाइम नव्हता. इतकं तिला संध्याकाळी खेळवलं तरी सुद्धा तिचं काय मन भरलं नाही. असंच हे रिसॉर्ट आहे. सो नक्की तुमच्या मुलांनाही घेऊन जा. तर फायनली पटापट आवरून आम्ही रेडी झालो, कारण आपल्याला चेकआउट करायचं होतं आणि मनू सुद्धा रेडी होऊन निघाली आहे. पण तिला हे फ्लावर पॉट खूप आवडलं आणि ती म्हणते आता हे आपण घरी घेऊन जायचं, जे हॉटेल पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. सो आता बघूया आपण तिला कसं कन्व्हिन्स करतोय. बट येस, ती खूप हट्ट करत होती. इथे बघू शकताय तिने तिची पर्सनल पॅकिंग करून निघालेली आहे, फ्लावर पॉट वगैरे घेऊन. आणि सगळे हॉटेलचे वेटर्स वगैरे तिकडे उभे होते, ते हसत होते तिला बघून. आणि आम्ही त्यांना सांगितलं असं असं आहे, तर आपण लपवून ते कसं तरी आम्ही तुम्हाला देतो, तोपर्यंत वेट करा. स्टोनचा ब्लॉग तर आज हा शेवटचाच आहे. तर आपण आता गणपती तर तोंडावर आलेच आहेत, तर ह्या वर्षी कोणता डेकोरेशन करणार आहोत हेही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि आम्ही कसं करणार आहोत, काय थीम डिसाईड केली आणि सुरुवात कधीपासून करणार आहोत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पण मी मध्ये काही मनूच्या प्रोजेक्ट्सचे ट्युटोरियल सुद्धा शूट केलेले आहेत, ते सुद्धा मी ह्यावेळी शेअर करणार आहे की तिचे प्रोजेक्ट्स आम्ही कसे बनवतो, त्याच्या मागेही काय आयडिया लावली जाते. डॅडा पार्किंग मधून कार वरती घेऊन येईपर्यंत इथे मस्त बॅग जवळ तिने फ्लावर पॉट वगैरे ठेवलं आणि बसून घेतलं. रिसॉर्टमध्ये फिरायला आणि सिट आउट स्टेशन्स खूप जास्त आहेत, त्यामुळे ह्या भागातल्या व्हिडिओज आणि फोटोज आपण दाखवल्या नव्हत्या. बट आम्ही इथे बसून गेलो होतो थोड्या वेळ, मनू खेळत होती आणि तिला भरवेपर्यंत. तर फायनली आता हा ब्लॉग इथेच संपवायची वेळ आलेली आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. @TryoOnTour6 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. आणि हे आमचे ब्लॉग्स न्यू लोकेशनचे आणि स्टेकेशनसाठी आम्ही अजून घेऊन येणारच आहोत. पण तोपर्यंत फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचं लोकेशन तुम्हाला कुठे पाहिजे आहे ते पण आम्हाला सांगा, सो दॅट आपण तिकडे कोणत्या कोणत्या स्टेकेशनसाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत ते तुमच्यासमोर घेऊन येऊ. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.